Hello students, welcome back in electronics lecture. In SGMSP channel, we have started the new chapter, that is multiplexer, demultiplexer, encoder and decoder. In the previous lecture, we have started the introduction of this chapter. Okay, in that introduction we have seen all bits which is included in this chapter. या चॅप्टर मध्ये कुठले कुठले बिट्स इन्क्लूड आहेत ते आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेले आहेत. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट पार्ट इज व्हाट मल्टीप्लेक्सर. फर्स्ट पार्ट आपल्याला स्टार्ट करायचा आहे तो आहे मल्टीप्लेक्सर. व्हाट इज मल्टीप्लेक्सर? आय हॅव टोल्ड यू मल्टीप्लेक्सर म्हणजे काय? मल्टीप्लेक्स इज नथिंग बट द मल्टिपल. मल्टिपल मीन्स व्हाट? मोर दॅन 2 or 3 is called as the multiple. Multiplexer means what? Many number of inputs are given, then only one output you will get, that is called as the multiplexer. So multiplexer is nothing but many number of input and only one output is there, that is called as the multiplexer. So multiplexer having what? Multiplexer means क्या? Many inputs when and only one output. The symbolic diagram आपण काढूया. This is what मक्स. मल्टीप्लेक्सरला शॉर्टकट नाव आहे मक्स. त्याला किती मेनी नंबर ऑफ इनपुट्स आहेत आणि फक्त आउटपुट किती आहे? ओनली वन आउटपुट. इट इज व्हाट? वाय. वाय इज व्हाट? आउटपुट. एंड दीज आर द n number of inputs. Okay, suppose this is L1, L2 up to कुठे nm minus 1 आणि एक जे सिग्नल असणार आहे त्याचा G चा सिग्नल असणार आहे. G म्हणजे काय? स्ट्रोब असणार आहे आणि ते कंट्रोल सिग्नल्स असणार आहेत. दॅट इज S0, S1, S2 up to कुठपर्यंत असणार आहे? Sm minus 1. ओके, सो दिस आर व्हाट? इथे काय असणार आहे? सपोज इथे D0 इनपुट असेल, D0, D1, D2, D3, तर हे कुठपर्यंत असणार आहे? Dn minus 1. Dn minus 1 नंबर ऑफ इनपुट्स 2 असेल, 3 असेल, 4 असेल, किती पण असेल, मेनी नंबर n नंबर ऑफ इनपुट्स. मेनी नंबर ऑफ इनपुट्स जर मल्टीप्लेक्सरला दिले तर तो काय देणार? ओनली वन आउटपुट देणार आहे. दॅट इज कॉल्ड एज द मल्टीप्लेक्सर. दिस इज व्हाट? सिम्बॉलिक डायग्राम ऑफ मल्टीप्लेक्सर. व्हाट? सिम्बॉलिक डायग्राम ऑफ मल्टीप्लेक्सर. हाउ मेनी bits are included? It includes n means what? Inputs. S is what? Control signals. Control signals. And Y is what? Our output signal. Okay, and one G signal is there. That G is what? Strobe. Strobe signal. G is called as the strobe, or it is also called as the enable signal. Enable signal. Why multiplexer is used? I have told you in the last lecture. मला मागच्या लेक्चर मध्ये सांगितले की मल्टीप्लेक्सर यूज केल्यानंतर काय होतो? वाय देर इज अ नीड ऑफ मल्टीप्लेक्सर. त्याचा काय फायदा आहे मल्टीप्लेक्सर यूज करण्याचा? तर मेनी नंबर ऑफ सर्किट आपल्याला माउंट करताना इट विल बिकम कॉम्प्लिकेटेड सर्किट. त्याला इझियर करण्यासाठी आपण काय केलेलं आहे? IC पॅकेजमध्ये मल्टीप्लेक्सरची एक IC असते. ते फक्त एवढे सगळे सर्किट माउंट करून त्याची एक सर्किट तयार करण्यापेक्षा डायरेक्टली आपल्याला काय मिळणार आहे? IC फॉर्ममध्ये मल्टीप्लेक्सर मिळणार आहे. तर त्याचे नंबर ऑफ ICs असतात. जर सपोज 2:1 IC मल्टीप्लेक्सर असेल, 2:1 मक्स असेल, 4:1 मक्स असेल किंवा 8:1 मक्स असेल, तर इच अँड एव्हरी हॅव इट्स ओन IC. तर ते ICची सिरीज कुठून स्टार्ट होते? 74 पासून स्टार्ट होते. 7453 असेल किंवा 7457 असेल किंवा 74150 असेल. 74153 असेल किंवा 74157 असेल किंवा 74150. ऑल दीज आर द मल्टीप्लेक्सर IC. पण हे IC कसे आहे? 2:1 जर
दिस नंबरची IC यूज करावं लागणार आहे. दॅट इज IC 74153 अँड IC 74154 लिहिलीस तर 4:1. आता हे 2:1 4:1 काय आहे म्हणजे these are the number of inputs. 2:1 जर असेल तर किती इनपुट असणार आहे? 2 इनपुट असणार आहे आणि 1 आउटपुट असणार आहे. नो डाऊट प्रत्येकाला मक्समध्ये आउटपुटला एकच असणार आहे. इनपुट किती नंबरचे तुम्ही घेणार आहे त्याच्यावरती त्याची IC डिपेंड असणार आहे. यू कॅन टेक मेनी नंबर ऑफ इनपुट्स. n नंबर ऑफ इनपुट आपण घेऊ शकतो. दॅट इज n dn-1 पर्यंत आपण इनपुट घेऊ शकतो. जर कशावर डिपेंड असणार आहे तर इट डिपेंड्स ऑन द सिग्नल. 2m इज व्हॉट n इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय असते n इज इक्वल टू 2m. म्हणजे नंबर ऑफ इनपुट कशावर डिपेंड असतात आपले m नंबर ऑफ सिग्नलवरती. म्हणजे सिलेक्ट लाईन्स आर यूज. these select lines are used to select the input signal. इनपुट सिग्नल सिलेक्ट करण्यासाठी हे सिलेक्ट लाईन यूज होतात. 0 S1 S2 ऑल दीज आर द सिलेक्ट लाईन. ते कशासाठी यूज होतात तर किती नंबर ऑफ इनपुट आपण घेणार आहे त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहे. सपोज आपण किती घेतले, सपोज 2 इनपुट आपण घेतले तर 2:2 असेल तर किती येणार n इज इक्वल टू हाऊ मच इट इज 4. जर नंबर ऑफ सिग्नल्स आपण किती घेतले 2 घेतले, number of select lines m number of select lines is 2. if suppose m is equal to 2 then 2m is equal to how much 2 which is equal to 4. म्हणजे किती आपला n is equal to किती येणार आहे 4. म्हणजे 4 इनपुट आपण घेणार आहे. दॅट इज द 4:1 मल्टिप्लेक्सर आहे. 4:1 मल्टिप्लेक्सर साठी काय असणार आहे IC 74157. हे लक्षात आला. व्हॉट इज मक्स? मक्स इज नथिंग बट द मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सरला मेनी नंबर ऑफ इनपुट असतात, ओनली 1 आउटपुट असतो. ओके, मेनी नंबर ऑफ सिलेक्ट लाईन्स असतात अँड 1 स्ट्रोब असतो. दॅट इज द G इज व्हॉट स्ट्रोब और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द इनेबल लाईन. ओके, सिलेक्ट लाईन कशासाठी यूज होतात टू सिलेक्ट द इनपुट लाईन्स. सिलेक्ट लाईन यूज करून आपण काय करू शकतो इनपुट लाईन सिलेक्ट करू शकतो बाय यूजिंग द फॉर्म्युला 2:m. n is equal to 2:m. ओके, सो दिस मल्टिप्लेक्सरचा ॲडव्हांटेजेस काय आहेत? वाय मल्टिप्लेक्सर इज यूज? ॲडव्हांटेज ऑफ मल्टिप्लेक्सर इज दॅट बाय युजिंग द सिंगल IC पॅकेज, फक्त IC सिंगल यूज करून आपण काय करू शकतो वी कॅन अवॉइड द अदर कॉम्प्लिकेटेड सर्किट. फर्स्ट ॲडव्हांटेज त्याचं काय असणार आहे? फर्स्ट ॲडव्हांटेज इज इट अवॉइड complicated circuit. ओके, सेकंड ॲडव्हांटेज त्याचं काय असणार आहे? सो इट इज इझी टू यूज, इझी टू कन्स्ट्रक्ट, इझी टू यूज. ओके, परत काय असणार आहे? इट हॅव द मोर स्टॅबिलिटी. जी स्टॅबिलिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे. अँड इट रिड्यूसेस द कॉस्ट. फक्त एक सिंगल IC आपण यूज करून सगळं ऑपरेशन करू शकतो. मग सिंगल IC इट रिक्वायर व्हेरी लेस अमाउंट. instead of taking all the components for preparing the multiplexer circuit, it require many components. For taking all that components, instead of ते सगळे component घेण्यापेक्षा फक्त आपण एक सिंगल IC कमी पैशात घेऊन आपण काय करू शकतो सर्किट बिल्ड करू शकतो. therefore it have one advantage that it reduce the cost. Okay, so these are advantages of what IC. These are the advantages of multiplexer. Okay, so multiplexer is nothing but which is having many number of input and only one output is called as the multiplexer. त्याचा अपोजिट काय असणार आहे? डीमल्टिप्लेक्सर असणार आहे. डीमल्टिप्लेक्सर कसं असतो? विच हॅव वन नंबर ऑफ इनपुट अँड मेनी आउटपुट. ते आपण नंतर बघूया. डीमल्टिप्लेक्सर. फक्त मल्टिप्लेक्सर म्हणजे काय एवढं लक्षात ठेवा. मल्टिप्लेक्सर इज नथिंग बट विच इज हॅव्हिंग मेनी नंबर ऑफ इनपुट अँड ओनली वन आउटपुट इज कॉल्ड एज द
मल्टिप्लेक्सर. मल्टिप्लेक्सरला मेनी नंबर ऑफ इनपुट असतात, फक्त एक आउटपुट असतो, त्याला मल्टिप्लेक्सर म्हणायचा. आणि मेनी नंबर ऑफ इनपुट्स आर डिनोटेड बाय N0, N1, DN0, N1, N2, N3 हे नंबर ऑफ इनपुट्स आहेत. मग फायनल कितीपर्यंत होऊ शकतो? मोर नंबर ऑफ इनपुट इज द इनफायनाइट मेनी नंबर Dn-1 पर्यंत. हे ऑल दीज आर द कंट्रोल सिग्नल्स S0, S1, S2, S3 अप टू Sm-1 पर्यंत. फक्त काय असतो? एक आउटपुट असतो, त्याला म्हणायचा व्हॉट आउटपुट ऑफ दी मक्स. दॅट इज द मेनी नंबर ऑफ इनपुट and only one output is called as the multiplexer. किती नंबर ऑफ इनपुट असणार आहे आणि त्याची IC नंबर्स कशी असणार आहे? डिपेंड्स ऑन इनपुट नंबर. किती नंबरचे तुम्ही इनपुट्स घेणार आहे त्याच्यावरती त्याची काय असणार आहे? IC डिपेंड असणार, IC नंबर्स डिपेंड असणार. जर 2 नंबर ऑफ इनपुट असेल तर त्याची IC 74153 असेल. 4 नंबर ऑफ इनपुट असेल तर त्याची IC 74157 असेल. आणि 8 नंबर ऑफ इनपुट असेल तर त्याची IC काय असणार आहे? 74150. ओके, दॅट इज 8:1. सो दिस आर व्हॉट मल्टिप्लेक्सर. सपोज तुम्हाला 2:1 काढायचे असेल, 2 नंबरची इनपुट, तर तुम्ही इथे काय करणार? फक्त 2च इनपुट घेणार, दॅट इज N0 and N1. 2 सिलेक्ट लाईन असणार, S0 and S1. आणि काय असणार आहे? एक G असणार आहे. G म्हणजे कसला? G मीन्स व्हॉट? स्ट्रोक किंवा इनेबल सिग्नल असणार आहे. आणि ओनली 1 काय असणार आहे? आउटपुट असणार आहे, दॅट इज Y. इट इज व्हॉट? 2:1 मक्स. फक्त 2च इनपुट आहेत तुमच्याकडे, दॅट इज N0 and N1. बाकी 2 काय आहेत? तर सिलेक्ट लाईन आहे, S0 and S1. आणि G जे असतो ते सगळ्यांना कॉमन असतो. कॉमन म्हणजे काय? हा इनेबल किंवा डिसेबल करण्यासाठी एक इनपुट कॉमन सगळ्यांना देणार आहे. किती पण नंबर ऑफ इनपुट तुमचा असेल, 4:1, 2:1, 8:1, 16:1 पण असू शकतो. आणि जर तसं असेल तर प्रत्येकाला कॉमन हा काय असणार आहे? G असणार आहे, दॅट इज द स्ट्रोब सिग्नल और द इनेबल सिग्नल. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? जर सपोज तुमचं 4:1 असेल, 4:1 मार्क्स असेल, तर तुम्ही कसं काढणार आहे? किती नंबर ऑफ इनपुट काढणार? D0, D1, D2, D3. 4 इनपुट काढणार आपण, D0, D1, D2 and D3. परत काय करणार? 2 सिलेक्ट लाईन करणार, S0 and S1. परत एक काय करणार? कॉमन G सिग्नल एक कॉमन काढणार, दॅट इज द G. आणि एक फक्त काय असणार आपल्याला? आउटपुट असणार, दॅट इज द 4:1. ओके, 4:1. जर सपोज मला 8:1 असेल तर तुम्ही काय करणार? 8:1 साठी कशी डायग्राम काढणार सांगा मला? 3 नंबर ऑफ इनपुट असणार, 8, D0, D1, D2, D3, D4, D5, D6 and D7 पर्यंत असणार. परत 3 नंबर ऑफ इनपुट असणार, S कंट्रोल सिग्नल किती असणार? 3 कंट्रोल सिग्नल असणार आणि S3. आणि काय असणार? तुमचा कॉमन G सिग्नल असणार. त्याला म्हणायचा 8:1 मक्स. ओके, ओनली 1 आउटपुट असणार. Number of depend on number of input you can draw the diagram or you can draw the circuit. हे सगळे काय झाले? ब्लॉक डायग्राम झाले, म्हणजे सिम्बॉलिक डायग्राम ऑफ 2:1, सिम्बॉलिक डायग्राम ऑफ 4:1, सिम्बॉलिक डायग्राम ऑफ 8:1. त्याची सर्किट डायग्राम ॲक्च्युअली कशी काढायची? 4:1 ला किती कुठले गेट लागतात? आपल्याला गेट माहिती आहे. विच गेट्स आर यूज्ड हियर? अँड गेट्स आर मॅक्झिममली यूज्ड. अँड गेट, ऑर गेट, NOT gate. These 3 gates are used in the multiplexer. Why the AND gate is used? AND gate कशासाठी यूज होतो? OR gate कशासाठी यूज होतो? All these things we have seen in the logic gate chapter. पूर्ण एक चॅप्टरच आहे लॉजिक गेटचा, त्याच्यात आपण बघितलेले आहेत गेट्स म्हणजे काय, विच टाइप ऑफ गेट आर यूज्ड अँड त्याचा सिम्बॉल, त्याची बुलियन इक्वेशन, त्याचं ट्रूथ टेबल. वी हॅव सीन ऑल दॅट थिंग्स इन द लॉजिक गेट चॅप्टर. ओके, लॉजिक गेट चॅप्टरमध्ये आपण बघितलेले आहे. तर अँड गेट कशासाठी यूज होतो? अँड गेट इज यूज फॉर मल्टिप्लिकेशन. जर सपोज 4 पॉसिबल इनपुट्स आपण बघितले तर काय असतो? अँड
0 0 0 1 1 0 आणि 1 1. एक आउटपुट असतो वायला. ते सपोज दोन इनपुट असतील ए अँड बी ला, तर अँड गेट कशासाठी यूज होतो, तर दिस अँड गेट इज यूज फॉर मल्टिप्लिकेशन. कशासाठी यूज होतो, मल्टिप्लिकेशन. अँड गेट कशासाठी यूज होतो, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लाय ऑफ बोथ थिंग 0 0 0 0 into 1 is 0 1 into 0 is 0 1 into 1 is 1. ओके, प्रत्येकाचे बुलियन इक्वेशन आपण बघितलेले आहे. ऑर गेट इज यूज फॉर ॲडिशन. ॲडिशनसाठी ऑर गेट यूज होतो. 4 पॉसिबल कंडिशन असणार आहे, 0 0 0 1 1 0 अँड 1 1. आणि त्याचा आउटपुट कसं असणार आहे ऑर गेटचा, हा झाला ऑर गेट. ऑर गेट इज यूज फॉर ॲडिशन अँड दिस इज यूज फॉर मल्टिप्लिकेशन. तर 0 plus 1 is 1 1 plus 0 is 1, sorry 0 0 is 0 0 plus 1 is 1 1 plus 0 is 0 1 1 is what 0 1 आन्सर येतो म्हणून ते काय लिहिले आपण 0 लिहितो. ठीक आहे. तसंच नॉट गेट. नॉट गेट इज यूज फॉर दी कॉम्प्लिमेंट. इट इज यूज फॉर कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटसाठी यूज होणार आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, सपोज तुम्ही 0 इनपुट दिले तर तो आउटपुटला 1 देणार आहे, 1 आउटपुट दिले तर काय देणार आहे 0 देणार आहे. त्याला दोनच सिग्नल असतात, आयदर 0 और 1. ओके, मग हे सगळं तुम्हाला माहीत आहे, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगितले अँड गेट, ऑर गेट अँड नॉट गेट. आपण हे 3 गेट मल्टिप्लेक्सरमध्ये यूज करणार आहेत. कसे यूज करणार आहेत इन डिटेल, त्याचे 4:1 चे डायग्राम, त्याचा सिम्बॉलिक डायग्राम, त्याचं वर्किंग आणि त्याचं ट्रूथ टेबल विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. या लेक्चरमध्ये फक्त एवढं समजून घ्या की मल्टिप्लेक्सर म्हणजे काय. मल्टिप्लेक्सरला मेनी नंबर ऑफ इनपुट दिले जातात पण ओनली 1 आउटपुट असतो, त्याला म्हणायचा मल्टिप्लेक्सर. ओके, तर याला मेनी नंबर ऑफ कंट्रोल सिग्नल्स असतात अँड कंट्रोल सिग्नल इज यूज टू सिलेक्ट द इनपुट. आणि कंट्रोल सिग्नल कशासाठी यूज होतात, तर इनपुट सिलेक्ट करण्यासाठी यूज होतात. तर इनपुट कसं सिलेक्ट करायचा सिलेक्ट लाईनवरनं, तर त्याला फॉर्म्युला आहे n is equal to 2 raised to m. इनपुट सिलेक्ट करण्यासाठी इनपुट म्हणजे n is equal to 2 raised to m म्हणजे काय, m इज काय, m काय आहे, हे सिलेक्ट लाईन आहे. n काय आहे, नंबर ऑफ इनपुट्स आहे. तर m काय करायचा 2 raised to m म्हणजे किती सिग्नल्स आपण घेणार आहे. जर 2 घेणार असेल तर 2 raised to m केले तर 4 येणार. जर 3 घेणार असेल तर 2 raised to 3 केले तर 8 येणार. n is equal to 2 raised to m. आता m नंबर ऑफ सिग्नल्स आपल्याला किती घेणार आहे, आपण सपोज ते 2 घेणार असेल, m is equal to 2 घेणार असेल तर n is equal to 2 raised to 2 which is equal to 4. सपोज m is equal to 3 घेणार असतील तर काय येणार, n is equal to 2 raised to 3 which is equal to 8. n ची व्हॅल्यू किती आली, 8 आली. ओके, सो कंट्रोल सिग्नल्स आर यूज कशासाठी यूज होतात, टू सेट द नंबर ऑफ इनपुट. नंबर ऑफ इनपुट सेट करण्यासाठी यूज होतात. ठीक आहे. अँड इच हॅव द डिफरंट IC. फक्त एक IC घेतले 74153 ची, तर तो काय देतो 2:1 मल्टिप्लेक्सरची सगळं वर्किंग देतो. पण 2:1 मल्टिप्लेक्सर आपल्याला जर माउंट करायचे असेल सर्किट त्यावेळेस तर त्याला काय काय सर्किटमध्ये कॉम्पोनंट्स लागणार आहेत, त्याची कॉस्ट जास्त जाते. आणि एक फक्त IC घेतली तर त्याची कॉस्ट काय होते, कमी होते. म्हणजे फर्स्ट त्याचा ॲडव्हान्टेज काय असणार आहे, इट रिड्यूसेस द कॉस्ट. दुसरं थिंग काय, जर सर्किट आपण माउंट केल्यानंतर त्याच्यात सप्लाय कुठे जातो, कुठे कट होतो, काय होत नाही, काय सर्किटमध्ये काय प्रॉब्लेम येत असेल तर तो काय होणार आहे, कॉम्प्लिकेशन्स त्याचं वाढणार आहे. मीन्स इट रिड्यूसेस द कॉम्प्लिकेशन. फक्त एक IC त्याच्या सॉकेटमध्ये बसवलं की ते आपल्याला काही बघावं लागत नाही, कुठला सर्किट कुठला सप्लाय कट होतो आहे का होत नाही, हे सगळं काय बघायची गरज नाही, बिकॉज वी आर युझिंग ओनली IC. ठीक आहे. म्हणजे काय, हे इट रिड्यूसेस द कॉम्प्लिकेशन ऑफ द सर्किट. मग जर IC बसवल्यानंतर त्याची स्टॅबिलिटी काय असते, जे आपण माउंट केलेली सर्किटपेक्षा त्याची स्टॅबिलिटी ICची जास्त असते. कारण आपण माउंट केल्यानंतर काय होतं, कधी सोल्डरिंग करताना किंवा काय काय राहते किंवा काय होते, म्हणजे सर्किटमध्ये जे काय व्होल्टेज किंवा करंट पास होतो ते काय होतं, फ्लक्च्युएशन फॉर्ममध्ये असतो. मग त्यामुळे काय होणार आहे, तो त्याचा कॉम्प्लिकेशन्स वाढणार आहे. म्हणजे ॲक्युरेट किंवा त्याची स्टॅबिलिटी जसं ICमध्ये असणार आहे त्याचं आपण बिल्ड केलेली किंवा माउंट केलेली सर्किटमध्ये नसणार आहे. म्हणजे काय, तिसरा ॲडव्हान्टेज त्याचं काय असणार आहे, इट मेंटेन्स इट्स स्टॅबिलिटी ऑफ द सर्किट. Okay, so and it is very easy to use
IC यूज करायला जास्त काय त्रास लागत नाही, फक्त ICच्या सॉकेटमध्ये IC बसवावं लागते. जर माउंट करायचे असेल तर त्याला सोल्डर करा, कॉम्पोनंट्स आणा, त्याच व्हॅल्यूची पाहिजे, तीच IC पाहिजे, हे सगळं त्याच्यात आलं. म्हणजे काय झालं, इट इज what easy to use. IC is easy to use. So all these are the advantages of the multiplexer. समजलं आहे सगळ्यांना तुम्हाला? तर एकदम सोपं चॅप्टर आहे मल्टिप्लेक्सर, डीमल्टिप्लेक्सर, एन्कोडर अँड डीकोडर. आपण इन डिटेल हळूहळू सगळं घेऊया. तर फक्त या आजच्या लेक्चरमध्ये फक्त तुम्ही मल्टिप्लेक्सर म्हणजे काय, त्याचं सिम्बॉलिक डायग्राम, त्याच्यात काय काय असतं सिम्बॉलिक डायग्राममध्ये, इनपुट असतो, कंट्रोल सिग्नल्स असतात, आउटपुट असतो आणि महत्त्वाचा जी सिग्नल असतो, जी म्हणजे काय, स्ट्रोब किंवा इनेबल सिग्नल. अँड दिस जी किंवा स्ट्रोब सिग्नल इज यूज टू इनेबल और डिसेबल द सर्किट. सर्किटला इनेबल करण्यासाठी, ऑन करण्यासाठी, डिसेबल करण्यासाठी, ऑफ करण्यासाठी हा कंट्रोल सिग्नल यूज होतो, जी सिग्नल यूज होतो. आणि त्या जी सिग्नलला काय म्हणायचा, स्ट्रोब सिग्नल किंवा इनेबल सिग्नल म्हणायचा. आणि हे कंट्रोल सिग्नल कशासाठी यूज होतात, तर सिलेक्ट लाईन, इनपुट लाईन आपल्याला चूज करण्यासाठी, किती नंबर ऑफ इनपुट आपण घेणार आहे ते चूज करण्यासाठी आपल्याला काय लागतात, ते कंट्रोल सिग्नल्स लागतात. ओके, ते कशात चूज करायचं म्हटलं तर त्याला फॉर्म्युला दिलेला आहे, n = 2:m. तर m आपल्याला 2 घ्यायचे असतील, 2, तर आपण त्याला कॅल्क्युलेट करायचं, तर आपल्याला किती मिळणार आहे, n = 4, म्हणजे 4 नंबर ऑफ इनपुट आपल्याला यूज करणार आहे. दॅट इज D0, किती नंबर, D0, D1, 2 यूज केले तर 4 यूज केले तर D0, D1, D2, D3, 8 यूज केले तर D0, D1, D2, D3, D4, D5, D6, D7. ओके, डिपेंड्स ऑन कंट्रोल लाईन्स, M लाईन्स, किती तुम्ही इनपुट सिलेक्ट करणार आहे त्याच्यावरती तो काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. आणि त्यासाठी आपण कुठले गेट यूज करणार आहे, अँड गेट, ऑर गेट अँड नॉट गेट. ओके, अँड गेट इज यूज फॉर मल्टिप्लिकेशन, ऑर गेट इज यूज फॉर ॲडिशन, अँड नॉट गेट इज ऑब्वियसली यूज फॉर कॉम्प्लिमेंट ऑफ द सर्किट. जर कंट्रोल सिग्नल जर असं असेल, सपोज S0 साठी आपण हा यूज केले नॉट गेट, हा S0 असेल तर हे काय असणार आहे, S0 बार असणार आहे. सपोज इथे 0 देत असेल आपण इनपुटला, तर हा 1 देत असेल तर हा 0 देणार, 0 देत असेल तर 1 देणार. असे कंट्रोल लाईन्स आपण यूज करणार आहे. जर सपोज दुसरा कंट्रोल लाईन असेल S1, तर इथे काय असणार आहे, S1 बार, नॉट गेट असेल तर. म्हणजे आपण दोन्ही पण 0 0 असेल तर कुठे कनेक्ट करायला पाहिजे, आपण 0 0 म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंटला, जी इथे कनेक्ट करायला पाहिजे. हे सगळं आपण सर्किट बिल्ड करताना बघूया. आता बघितल्यानंतर परत कॉम्प्लिकेशन वाढवायला नको. फक्त एवढं लक्षात ठेवा की नॉट गेट हे कॉम्प्लिमेंटसाठी यूज होतात, ऑर गेट हा ॲडिशनसाठी यूज होतो, अँड नॉट गेट इज यूज फॉर मल्टिप्लिकेशन. Okay, all of you understand, it is very simple chapter and you will score maximum mark in this chapter. So be concentrate on digital electronics, because digital electronics लक्षात ठेवायला आणि लिहायला सोपं आहे, स्कोरिंगला चांगलं आहे, and therefore you concentrate on this. याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा ज्याच्यात आपल्याला जास्त मार्क्स मिळतात. ओके, you study it well. I hope you understand. I will stop it here. Thank you.